साध्यापासून मोठ्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाडा घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला, जो सवाल चांद्यापासून बांधवपर्यंतचा प्रत्येक कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागले। ज्या सवालाच्या अनुसार अखेर 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा वाढणार की मग घटणार। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात उत्तर, की 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा वाढणार की मग घटणार। तर आपल्या सर्वांना सुद्धा या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथे व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथे व्हिडिओ लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा। ज्याने आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांनी या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो साध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय, ज्या सवालाच्या अनुसार अखेर 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा वाढणार किंवा घटणार। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर इथं प्राप्त करूयात, की अखेर 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा वाढणार किंवा घटणार। तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती मागच्या 2 दिवसात थोडीशी या ठिकाणी जी आहे ती दबावत आली। जो कांद्याचा बाजारभाव हा 800 ते 1300 दरम्यान होता तो आता 700 ते 1200 दरम्यान पोहोचलाय। पण लक्षात घ्या सध्याच्या कंडिशनला कांद्याच्या दरात जी या ठिकाणी घसरण झाली यामागचं कारण काय, की थोडीशी कांद्याची आवक या ठिकाणी वाढताना दिसत आहे। जी कांद्याची आवक इथं वाढताना दिसत आहे त्याच्यामुळे सध्या कांद्याचा बाजारभाव थोडासा दबावत आहे। मग 15 एप्रिल नंतर काय घडणार तर लक्षात घ्या मित्रांनो, कांद्याची आवक ही 15 एप्रिल नंतर 100% वाढणार आहे। पण लक्षात घ्या की रब्बी हंगामातील कांद्याची जी आवक सध्या होत आहे ती मागच्या वर्षीच्या तुलनेत मात्र कमी होणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यावी लागेल की 15 एप्रिल नंतर सुपर एल निनोची स्पष्टता झाल्यानंतर कांद्याची मागणी प्रचंड वाढणार आहे तर कांद्याची विक्री मात्र घटत जाणार आहे। या महत्त्वाच्या कारकांमुळे आपल्याला भविष्यात 15 एप्रिल नंतर कांद्याच्या बाजारभावात या ठिकाणी घट होण्याची शक्यता दिसत नाही। म्हणजे 15 एप्रिल नंतर कांद्याचा भाव हा वाढणार किंवा घटणार, या प्रश्नाचं उत्तर आहे की 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% वाढणार। मग 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव किती वाढणार तर 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव 200 ते 300 तेजी दाखवून 1500च्या आसपास कांदे दर पातळी जाईल। पण कांद्याच्या बाजारभाव जबरदस्त जोरदार व भन्नाट तेजी ही आपल्याला 1 जून नंतरच दिसणार आहे। पण एवढं मात्र खरं की कांद्याच्या बाजारभावावरती जो दबाव आहे तो जास्त काळ आता टिकणार नाही। 15 एप्रिल नंतर कांद्याचा बाजारभाव 100% वाढणार आहे। राहिला प्रश्न विक्रीचा तर लक्षात घ्या सुपर एल निनोमुळे यंदाच्या वर्षी पाऊस काळ हा जून ते सप्टेंबर महिन्यात कमी होणार आहे, म्हणून भविष्यात कांद्याचा बाजारभाव 3 ते 5 हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पावसाळ्यात राहणार आहे। यामुळे सध्याच्या कंडिशनला जो जोड कांदा आहे, लो क्वालिटीचा कांदा आहे, छोटा कांदा आहे तो कांदा विक्री करा, परंतु जो चांगला कांदा आहे तो मात्र या ठिकाणी कांदा चाळीत पाठवून द्या, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला तिप्पट ते चौपट या ठिकाणी फायदा होऊन जाईल। भविष्यात देशात कांद्याचा दर हा कशा पद्धतीने राहील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय मनापासून करतो आपल्या सर्वांचे आभार व्यक्त।